नमस्कार, सूरज पांगारकर ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॉपर्टी अँड इट्स क्लासिफिकेशन म्हणजेच प्रॉपर्टी आणि त्याचे जे टाइप्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो, प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे? एकदम सोपी डेफिनेशन आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय असतं? एनी ऑब्झर्वेबल और मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टम. बघा, दोन शब्द फार इम्पॉर्टंट आहे यामध्ये. एनी ऑब्झर्वेबल. ऑब्झर्वेबल याचा अर्थ जी गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो, बघू शकतो. ओके, ऑब्झर्व करू शकतो, बघू शकतो, निरीक्षण करू शकतो ती गोष्ट. एनी ऑब्झर्वेबल और मेजरेबल. मेजरेबलचा अर्थ काय होतो मग? मेजरेबल म्हणजे जी गोष्ट आपण मेजर करू शकतो, मोजू शकतो, मोजमापन करू शकतो, त्या गोष्टीला आपण म्हणतो मेजरेबल. मग प्रॉपर्टीचा अर्थ काय? कोणती एखादी गोष्ट जी आपण ऑब्झर्व करू शकतो, बघू शकतो, मेजर करू शकतो, मोजू शकतो, मोजमापन करू शकतो, त्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात प्रॉपर्टी. हे लक्षात घ्यायचंय. एनी ऑब्झर्वेबल और मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सिस्टम. जी गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो आणि मेजर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकी काय? ते एक लक्षात घ्या मित्रांनो. बघा, फॉर एक्झाम्पल हा एक पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट आहे. ओके, असा पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट आहे. या सिलेंडरमध्ये एक कुठला तरी गॅस आहे. ओके, कुठला तरी गॅस आहे. आता ही झाली आपली सिस्टम. ओके, ही काय आहे? आपली सिस्टम. मग प्रॉपर्टी कशाला म्हणायचं? एनी कॅरेक्टरिस्टिक्स दॅट कॅन बी ऑब्झर्वड और मेजर. आता मला सांगा, हे जो गॅस आहे, ही जी सिस्टम आहे, त्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा मेजर करू शकतो? करेक्ट आहे, तुम्हाला सांगता येत आहे. हा जो गॅस आहे, आपण त्याचा प्रेशर मेजर करू शकतो. ओके, प्रेशर मेजर करू शकतो. मग ही प्रेशर ही अशी एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी मेजर करू शकतो. त्यानंतर आपण त्याचा व्हॉल्यूम मेजर करू शकतो. करेक्ट आहे. आपण त्याचं गॅसचं टेम्परेचर मेजर करू शकतो. आपण गॅसची एन्थाल्पी आपण एच लेटरने दाखवतो. एन्थाल्पी मेजर करू शकतो. आपण त्याची एंट्रॉपी मेजर करू शकतो. ओके, आपण गॅसची इंटरनल एनर्जी मेजर करू शकतो. इंटरनल एनर्जी म्हणजे यू. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या गॅसच्या काय करू शकतो? मेजर करू शकतो. डेन्सिटी मेजर करू शकतो ह्या गॅसची. करेक्ट आहे, डेन्सिटी पण आपण मेजर करू शकतो. कुठलीही गोष्ट एखाद्या सिस्टमची जी आपण मेजर करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो, त्या गोष्टींना आपण म्हणतो प्रॉपर्टी. मग प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्थाल्पी, एंट्रॉपी, इंटरनल एनर्जी, डेन्सिटी आणि यासारख्या अनेक गोष्टी ज्या आपण मेजर करू शकतो, यांना आपण म्हणत असतो प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम. आता बघा मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीचे दोन टाईप आहेत. त्याचे दोन टाईप मधला पहिला जो टाईप आहे, त्यातला पहिल्या टाईपला म्हटलं जातं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी म्हणजे काय तुम्हाला समजलं? जी गोष्ट आपण मेजर करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. मग त्याचे दोन टाईप आहे. पहिला टाईप आहे इंटेन्सिव्ह, दुसरा टाईप आहे तो म्हणजे एक्सटेन्सिव्ह. ओके, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आपल्याला. आता एक लक्षात घ्या, इंटेन्सिव्ह किंवा एक्सटेन्सिव्ह याचा अर्थ काय होतो? बघा, ज्या प्रॉपर्टी डू नॉट डिपेंड ऑन मास त्यांना म्हणतात इंटेन्सिव्ह. डू नॉट डिपेंड ऑन मास. ओके, ज्या प्रॉपर्टी मासवरती डिपेंड नसतात त्यांना आपण म्हणत असतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि ज्या गोष्टी मासवरती डिपेंड असतात त्यांना आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, डिपेंड ऑन मास. आता याचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या. मासवरती डिपेंड नसणाऱ्यांना म्हणतात इंटेन्सिव्ह, मासवरती डिपेंड असणाऱ्यांना म्हणतात एक्सटेन्सिव्ह. ओके, आता याचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या की मासवरती डिपेंड नसतं म्हणजे काय. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, फॉर एक्झाम्पल इथे 1 लिटर ऑफ वॉटर आहे, असं लक्षात घ्या. 1 लिटर ऑफ वॉटर आहे आणि इकडे जे आहे ते 10 लिटर ऑफ वॉटर आहे. ओके, इकडे मास आहे 1 लिटर, इकडे 10 लिटर. आता मला सांगा, हे वॉटर जे आहे 1 लिटर हे किती टेम्परेचरला बॉईल होणार आहे? करेक्ट आहे, हे 1 लिटर वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होणार. टेम्परेचर 100 डिग्री. आणि मला सांगा 10 लिटर वॉटर किती टेम्परेचरला बॉईल होईल? करेक्ट आहे, तुम्हाला समजतं 10 लिटर वॉटर सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होणार आहे. ओके, याचा अर्थ काय होतो? हे जे वॉटरचं जे क्वांटिटी आहे, वॉटरचं जे मास आहे, त्याचा आणि त्याच्या बॉइलिंग पॉइंटचा, टेम्परेचरचा काही संबंध नाही. डू नॉट डिपेंड ऑन मास. भले तुम्ही 1 लिटर पाणी घ्या, 10 लिटर पाणी घ्या, 50 लिटर पाणी घ्या, त्याचं जे बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर असेल ते असेल 100 डिग्री सेल्सिअस.
मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ज्या मासवरती डिपेंड नसतात. आणि याचे जे एक्झाम्पल आहेत ते लक्षात ठेवायचे तुम्हाला, ते म्हणजे पेपरलाही लिहिण्यासाठी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पहिलंच एक्झाम्पल लिहायचंय टेम्परेचर. टेम्परेचर मासवर डिपेंड नसतं. लक्षात घ्या, 5 लिटर पाणी आणि 50 लिटर पाणी दोघांचंही टेम्परेचर सेम राहू शकतं. त्यानंतर दुसरं याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्रेशर. ओके, प्रेशर सुद्धा मासवरती डिपेंड नसतो. त्यानंतर आहे डेन्सिटी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेन्सिटी काही मासवर डिपेंड नसते. हे लक्षात घ्या, डेन्सिटी सुद्धा मासवर डिपेंड नसते. हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे असे बरेच एक्झाम्पल्स आहे. ओके, आता बघूया आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल. ओके, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? डिपेंड ऑन मास. फॉर एक्झाम्पल याचं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे टोटल व्हॉल्यूम. हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ओके, आता हेच एक्झाम्पल आपण घेऊया. इथे 1 लिटर ऑफ वॉटर आहे. ओके, त्याचं व्हॉल्यूम झाला आपला 1 लिटर. यात जर मी अजून वॉटर ऍड केलं म्हणजे काय? मास ऍड केलं. ओके, यात जर मी मास ऍड केलं तर काय होईल? याचं व्हॉल्यूम 1 लिटरच राहील का? नाही, त्याचं व्हॉल्यूम 2 लिटर होईल. अजून पाणी ऍड केलं 3 लिटर होईल. म्हणजेच काय, हा जो व्हॉल्यूम पॅरामीटर जो आहे तो पॅरामीटर हा मासवरती डिपेंड आहे. डिपेंड ऑन मास. मग या व्हॉल्यूमला म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे लक्षात घ्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टी मासवरती डिपेंड असतात. व्हॉल्यूम मासवरती डिपेंड असतो, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढचं याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे याचे आपण एक्झाम्पल बघूया. बघा, याचे एक्झाम्पल आहेत. पहिला मी आत्ताच सांगितलं टोटल व्हॉल्यूम, हा त्याचा एक एक्झाम्पल आहे. अजून याचे एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचं सोपं ट्रिक म्हणजे एक्सटेन्सिव्हचा ई घ्यायचा इथे, एक्सटेन्सिव्हचा ई, आणि याचे एक्झाम्पल झाले मग एन्थाल्पी, एन्ट्रॉपी. हे सुद्धा कसले एक्झाम्पल आहेत? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे, जे की मासवरती डिपेंड असतात. ओके, आता पुढचे शेवटची ट्रिक बघा. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डू नॉट डिपेंड ऑन मास. एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंड ऑन मास. हे कसं लक्षात ठेवायचं? बघा, इंटेन्सिव्ह मध्ये सुरुवात जी आहे ती इन ने झालेली आहे, इन. आणि इंग्लिशमध्ये एक शब्द आहे इनडिपेंडंट. ओके, इनडिपेंडंट. मग इन म्हणजेच इनडिपेंडंट, इन. मग इथे काय लिहायचं आपण? इनडिपेंडंट ऑन मास. म्हणजेच काय? डू नॉट डिपेंड ऑन मास, असे आपण लक्षात ठेवू शकतो. इंटेन्सिव्ह म्हणजे इनडिपेंडंट ऑन मास. आणि मग जर इंटेन्सिव्ह इंडिपेंडंट ऑन मास असेल तर एक्सटेन्सिव्ह काय असेल? डिपेंड ऑन मास. आणि एक्सटेन्सिव्हचे एक्झाम्पल आपण असे लक्षात ठेवू शकतो. एक्सटेन्सिव्हला इथे ई आहे, ई म्हणजेच एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या एक्सटेन्सिव्ह असतात. हे लक्षात घ्या. या पद्धतीने मित्रांनो आपण इथे प्रॉपर्टी आणि त्याचे जे क्लासिफिकेशन आहे ते कव्हर केलंय. थँक्यू, धन्यवाद.